We now move into the one of the most crucial and rapidly evolving subject of the modern financial and digital ecosystem, cyber frauds. As chartered accountants, our signature carry trust and our system carry data. And safeguarding both is no longer an option, it is a responsibility. In an era where business is digital, records are digital, communication is digital, unfortunately, crime is also digital. I am confident that this session will empower each one of us with insights. I warmly invite our respected chairperson, CA Preeti Pachore madam, and our knowledgeable speaker, CA Bhakti Dalvide madam, to kindly grace the dais. So, I also welcome CA Rekha Dhamankar ma'am on the dais. Mrs. Bhakti Dalbide is a seasoned cybersecurity and risk management leader with over 23 years of experience specializing in cybersecurity, risk management, and internal control frameworks, particularly in the banking and insurance sectors. She has held senior leadership roles such as CISO and Chief Audit Officer, and currently leads the cyber security practice at Kirtane and Pandit LLP, where she played a key role in securing certain empanelment with MEITY, Government of India, a CA, DISA, CISA, ISO 27001 and ITIL certified professional. She has built and led robust security programs from the ground up. She is also recognized speaker, panelist, and thorough leader, invited to platforms like CII and ICAI, and serves on a certain working group for Indian standards in cybersecurity auditing. Before we start the session, I request CA Rekha Dhamankar ma'am to share your thoughts with us. Good afternoon, all of you. Good afternoon. Thank you very much. सो कोल्हापुरात आल्यानंतर इंग्लिशमधनं बोलणं म्हणजे पाप वाटतं खरं सांगायचं तर, आणि पद्माराजाची मी विद्यार्थिनी असल्यामुळे आणखीनच वाईट वाटतं. सो मी मराठीतूनच बोलेन. जसं केतन सर म्हणाले त्याप्रमाणे एक 2-3 गोष्टी फक्त मला सांगायच्यात. मी फार वेळ नाही घालवणार आहे कारण आपल्याला स्पीकरला ऐकायचं आहे. आपल्याकडे कोऑपरेटिव्ह कमिटी आणि चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी माझ्याकडे असल्यामुळे आम्ही यावेळेला जे काही आपले पेंडिंग इश्यूज होते की जे काही आपल्याला खूप दिवसांपासून टोचत आहेत की आपल्या फीज नाही वाढवत आहेत, आपल्याला FIR फाईल करावी लागते आहे, वाय CA शूड फाईल द FIR, फक्त महाराष्ट्रातच ही कंपल्शन का, बाकीच्या स्टेटमध्ये कुठेच नाही आहे. त्यानंतर आपल्याला मग अपिअरन्सचा अधिकार आहे की नाही, आपली एम्पॅनलमेंट कशी असावी, असं एक साधारणपणे जेव्हा ड्राफ्ट रूल्स आले कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे तेव्हा एक रिप्रेझेंटेशन आपण केलं होतं. आणि आय गॉट अ कॉल फ्रॉम कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट, दे आर कन्सिडरिंग अवर सजेशन्स पॉझिटिव्हली. आणि नंतर मग आम्ही एक 9 पानी रिप्रेझेंटेशन हे सगळे इश्यूज कंपाईल करून बऱ्याचशा लोकांशी बोललो. आम्ही गुगल फॉर्म सर्क्युलेट केले, कंपाईल केले इश्यूज, आणि जे जे आपल्या जिव्हाळ्याचे असे विषय असणारे किंवा प्रॉब्लेम्स असणारे अशा सगळ्यावरती एक रिप्रेझेंटेशन, एक 9 पानी रिप्रेझेंटेशन आपण सबमिट केलेलं आहे. तुम्हाला त्याची कोणाची कॉपी हवी असेल तर मी त्याची कॉपी देऊ शकते तुम्हाला. आणखीनही त्याच्यात इश्यूज काय राहिले असतील तर आपण अजून एक रिप्रेझेंटेशन पण देऊ शकतो. त्यानंतर आपण एक बऱ्याच इलेक्शनच्या पूर्वी म्हणजे माझ्या अजेंडाचा आणि परत माझ्या जिव्हाळ्याचा एक विषय म्हणजे CA लोकांना जी अननेसेसरी हॅरेसमेंट होते सगळ्या रेग्युलेटर्सकडनं, एस्पेशली पोलीस डिपार्टमेंट्स आणि याच्याकडनं, तर त्यामध्ये मग एक WRC लेवल एक न्याय सेतू म्हणून आम्ही एक प्लॅटफॉर्म फॉर्म केलेला आहे. त्या न्याय सेतूमध्ये ज्या कुणाला अशी आम्ही व्हॉलंटियर्स, कारण हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे, हे ग्रुप एकत्र येऊन करण्याचं काम आहे. तिथे गुगल फॉर्म सर्क्युलेट केला होता आणि गुगल फॉर्मला साधारणपणे 150 लोकांनी प्रतिसाद दिला आहे की वी वॉन्ट टू व्हॉलंटियर इन दिस ॲक्टिव्हिटी.
आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्लेसेसला ज्यांनी ॲक्टिव्हिटी इंटरेस्ट दाखवलेला आहे त्यांच्या वेगवेगळ्या प्लेसेसला वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट लेवलला एक ग्रुप्स फॉर्म करून त्यांना ट्रेन करून त्यांना IPC CRPC ह्या सगळ्या लिगल गोष्टींचं माहिती देऊन, जसं आपल्याला माझी आयडिया होती की आपण एक प्लॅटफॉर्म फॉर्म करावं की ज्याच्यामध्ये फिनान्स लोक असतील आणि त्याच्यामध्ये लिगल लोक पण असतील, आणि त्यानुसार मग तो ह्या वेगवेगळ्या ज्या फायनान्स पीपलने इंटरेस्ट दिलेला आहे त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी आपण ग्रुप्स फॉर्म करणार आहोत, आणि त्या ग्रुप्स त्या लोकांना ट्रेनिंग देऊन म्हणजे लोकल लोकांना काहीही अडचण आली तरी देखील त्याच्यावर वे आउट ते लोक काढू शकतील. आपल्याला आज माहिती नाही आहे की कुणाकडे जायचं आणि कुणाशी अप्रोच व्हायचं. लोक मला फोन करतात, पण बऱ्याच लोकांना ज्यांना माहिती नाही आहे अशा लोकांना माहिती असलं पाहिजे की आपण कुणापर्यंत पोहोचायचं आहे. सो त्यामुळे जरी इंडिव्हिज्युअल लेवलला 200-250 कंप्लेंट्स रिझॉल्व केलेले असले तरी देखील हा जर आपण लोकल लेवलला प्लॅटफॉर्म बनवला तर खूप मोठं काम ह्याच्यामध्ये आपण करू शकतो. हा एक दुसरा विषय आहे. त्यानंतर माझ्याकडे वुमन अँड यंग मेंबर्स एक्सलन्स कमिटी पण आहे. तर त्याच्यानुसार हाऊ मेनी ऑफ यू नो पॉश ॲक्ट? You heard about it. Only one person in this auditorium knows about POSH Act. So it's the Prevention of Sexual Harassment of Women at Workplace Act. आणि ह्याच्यामध्ये आता जे काही रेग्युलेशन्स आहेत, जे काही ॲक्टच्या प्रोव्हिजन्स आहेत त्यानुसार प्रत्येक सेंट्रलला म्हणजे राईट फ्रॉम ICI देर आर लॅप्सेस. फक्त आपली सेंट्रलला एक कमिटी आहे. बट वेन आय एंटर्ड आय स्टडीड द लॉ अँड आय सेड ॲट द रिजनल काउन्सिल मीटिंग की each and every region should have the committee, each and every branch should have the committee. Not only that, each chartered accountant having more than 10 employees should have this committee. सो त्याच्यावर एम्प्लॉईजमध्ये कोण येतं तर आर्टिकल स्टुडंट्स येतात, ट्रेनीज येतात, पार्ट टाईम येतात, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर येतात, हे सगळे कवर्ड आहेत. आणि त्याचं प्रोटेक्शन कुणाला आहे तर व्हिजिटर्सना सुद्धा आहे, ट्रेनीजना आहे, आपल्या ऑफिसमध्ये जे क्लायंट्स येतात त्यांना पण आहे. सो द ॲक्ट इज व्हेरी वास्ट अँड कवर्स व्हेरी ह्यूज पीपल. म्हणजे त्याचा जर तुम्ही इम्पॅक्ट बघितला तर खूप. आणि आत्ता हे लॉ अँड एन्फोर्समेंट मिनिस्ट्रीला जेव्हा जाणवलं की ह्याची इम्प्लिमेंटेशन खूप पुअर आहे आपल्या कंट्रीमध्ये, तेव्हा दे स्टार्टेड व्हिजिटिंग द ऑफिसेस. दे स्टार्टेड व्हिजिटिंग द ऑफिसेस ऑफ द कंपनीज. मग त्याचे रेग्युलेशन्स काय आहेत, ते कमिटी फॉर्म करावी लागते, प्रोसिजर काय आहे, हाऊ द कंप्लेंट्स आर रिझॉल्व्ड, ह्याच्यावर एक सर्क्युलेशन मी बनवून नोट दिलेली आहे. लवकरच ब्रँचला ते मिळेल. आणि ह्याच्यावर एक पब्लिकेशनही लिहिते आहे. तर ते पब्लिकेशन एखाद 2 महिन्यामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याच्यामध्ये सगळे डिटेल्ड माहिती असणार आहे की एक CA म्हणून मी काय करायचं, ब्रँच म्हणून मी काय करायचं, रिजन म्हणून मी काय करायचं, माझ्याकडे मोठी फर्म असेल, कंपनी असेल, तुमचे क्लायंट्स असतील त्यांच्यासाठी तुम्ही काय करायचं. सो हे पब्लिकेशन येईल लवकरच. दुसरं अजून एक पब्लिकेशन म्हणजे ह्या ज्या लिगल गोष्टी ज्या आहेत IPC CRPC आणि ह्या सगळ्या त्याचं थोडंसं नॉलेज देणं, आणि मग त्याच्यातले डूज डोंट्स आपल्यापर्यंत काय येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, हे जास्त प्रामुख्याने असणं माहितीचं गरजेचं आहे. आणि आलंच तर काय करायचं ह्याच्यावर एक पब्लिकेशन येईल लवकरच. सो अशा 2-3 गोष्टी प्रामुख्याने आपण करतो आहोत. आणि थँक्स Kolhapur branch for giving me opportunity to speak, especially in this session, because again the forensic audit and cyber crime is a topic close to my heart. So thank you very much. Thank you very much. Thank you, ma'am. धन्यवाद रेखा मॅडम. ॲज अ WIRC कमिटी मेंबर तुमचं योगदान महत्त्वाचं आहेच. तुम्ही दिलेली पब्लिकेशनची माहितीसुद्धा महत्त्वाची होती. धन्यवाद परत एकदा. With great respect, may I now request our distinguished speaker, CA Bhakti Dalbide madam, to kindly begin the session. आम्ही जे काही सगळेच WRC मेंबर आर वर्किंग व्हेरी हार्ड. आता इथे अभिषेक धामणे आहे, मंगेश घाणेकर आहेत, ते त्यांचं योगदान सांगतीलच. पण जेव्हा तुमच्याकडून आम्हाला काही फीडबॅक मिळतो, एक्सपेक्टेशन्स तुम्ही सांगता की आमचे हे प्रॉब्लेम्स सांगता, अडचणी सांगता, तेव्हाच आम्ही त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करू शकणार आहोत. सो प्लीज फील फ्री to contact us at any time. We are call away from you or your message away from you. हॅलो, गुड आफ्टरनून. मी आता आय थिंक फर्स्ट टाईम कोल्हापूरला येते आणि कोल्हापूरला तुमच्यासमोर प्रेझेंट करते. सो एका यानं मला खूप ॲक्च्युली एक्साइटमेंट पण होते की अरे नवीन
फेलो मेंबर्स आहेत आणि त्यांच्यासमोर बोलायचं आहे आणि नवीन नवीन लोकांची ओळखी होतील. सो ही एक मोठी एक्साइटमेंट होती इकडे यायला. आणि फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू टू ऑल कोल्हापूर टीम मेंबर्स आणि नितीन सर आणि त्यांची कोल्हापूर WRCची जी कमिटी आहे त्यांना सगळ्यांना थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी टू गिव्ह डिलिव्हर सेशन ऑन सायबर फ्रॉड्स. So his session basically it would not be like I am talking and you are just listening. It should be like a dialogue. It should not be like a monologue kind of a thing. आणि तुमचे काही एक्सपिरियन्सेस असतील तर यू कॅन स्टॉप मी अँड यू कॅन शेअर विथ मी or you can ask queries while I'll giving a session on that. So I'll give you a background. Like by qualification I am CA and I cleared CISA in 2005. I cleared CA in 2002. And within 3 years only I cleared CISA, and then I moved from the audit and from finance background to the technology department, and from there actually I like the technology, I like the systems, and that is why I continue my entire journey in that space only. पूर्वी मी जॉब करत होते. Earlier I was in industry, and then maybe 5 years back I left the job and then I started practice in cyber security, and that time I actually approached Kirtane Pandit and then started working with them. So मला ही पूर्ण जर्नी जर बघायला गेली, मी ऑलमोस्ट 15 to 20 years सायबर सिक्युरिटी स्पेस कशी डेव्हलप होत गेली आणि नवीन नवीन चेंजेस त्याच्यात काय होत गेले हे पूर्ण स्पेस मी बघितली. आणि त्यामुळे आत्ता जे सांगेन ते त्याच्यात मला ॲक्च्युली मी बऱ्याचशे पेन एरियाज बघितले, सहन केले आणि त्याच्यानंतर आत्ताच्या स्टेजला आलेलं आहे. सो मी एक मजेशीर गोष्ट सांगेन की 15 years back, 15 or 17 years back when I was in industry and I moved from audit department to information security department to set up that particular department. And then I started designing that program, and I used to go to my boss for budget approval. आणि मी काही त्यांना सांगायचे की फायरवॉल्स पाहिजे, तुमचं हार्डनिंग पाहिजे आणि वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा मी सजेस्ट करायचे तेव्हा माझे बॉस सांगायचे की भक्ती ये सब यहाँ पे नहीं होता है, ये फॉरेन में होता है. तो आय वॉज इन इन्शुरन्स इंडस्ट्री. देन त्यांचं असं म्हणणं होतं की जे सायबर फ्रॉड्स होतात ते सगळे, आणि आपला पण हाच कॉन्सेप्ट होता की सगळे जे होतं ते बाहेर होतं, आपल्या इकडे इंडियात काही होत नाही असं. बट स्लोली सगळ्या गोष्टी चेंज होत गेल्या आणि बँकेच्या नंतर इन्शुरन्स आणि अदर BFSI डोमेन्स आपण जे म्हणू की इन्व्हेस्टमेंट्स, म्युच्युअल फंड, वेल्थ मॅनेजमेंट ह्या सेक्टरमध्ये पण सायबर फ्रॉड्स व्हायला लागले. थोड्या दिवसानंतर असं झालं की फक्त BFSI सेगमेंटमध्ये सायबर फ्रॉड्स होतात आणि पुढे होतच नाहीत, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होत नाहीत किंवा स्मॉल सेक्टर्समध्ये होत नाहीत. तर तुम्ही आता बघायला लागलं असेल की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण फ्रॉड्स होतात. त्यांच्या ज्या IT-OT सिक्युरिटीज असतात त्या हॅक केल्या जातात आणि मग प्रोडक्शन त्यांचं बरेच दिवस बंद असतं. सो ह्या गोष्टी आता हळूहळू मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर्समध्ये पण व्हायला लागलेल्या आहेत. मला इथे जे सायबर फ्रॉडबद्दल जे बोलायचं आहे किंवा आज मी जे बोलणार आहे ते मी टिपिकल ह्यावरती नाही बोलणार की हे OTP फ्रॉड्स आहेत, तुम्ही पासवर्ड शेअर करू नका, तुम्ही कोणत्या पण वेबसाईटवरती गेलात तर तुम्ही HTTPS आहे का बघा. सो ह्या गोष्टीवरती मला नाही बोलायचं. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आता माहिती आहेत, हे मला पण माहिती आहे आणि एवढा अवेअरनेस हळूहळू लोकांच्यात यायला लागला आहे की ह्या बेसिक गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. आय विल टॉक अबाउट एंटायर ॲज अ सायबर फ्रॉड इंडस्ट्री कशी चालते, काय होतात गोष्टी, आणि त्याच्यामध्ये इट्स नॉट ओनली अ टेक्निकल आस्पेक्ट बट इट्स ऑल्सो लाईक फायनान्शियल आस्पेक्ट ॲज वेल ॲज आपण CA म्हणून काय त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करू शकू आणि CA म्हणून आपण काय रोल प्ले करू शकू, हे ओव्हरऑल माझं जे काही सेशन आहे ते त्याच्यावरती असेल. सो हे सायबर फ्रॉड्स तुम्ही जर बघायला गेलात सो इट्स लाईक इट्स इंडस्ट्री ॲग्नॉस्टिक. इट्स नॉट लाईक ओनली BFSI सायबर फ्रॉड्स होतात आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होत नाहीत असं नाही आहे. किंवा तुम्ही म्हणाल की हे लार्ज कॉर्पोरेट्समध्येच होतात आणि स्मॉल कॉर्पोरेट्समध्ये होत नाहीत, तर असं नाही आहे. जो डेटा आता सांगतात तर डेटावरनं असं दिसतंय की हे MSME सेक्टर्स आहेत, ती सेक्टर्स जास्त सायबर अटॅक्सला जास्त त्यांना जास्त हिट असतो, कारण त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी नसते, त्यांच्याकडे स्किलसेट टेक्नॉलॉजीचं स्किलसेट असलेली मॅनपॉवर नसते, सायबर सिक्युरिटीचं ज्ञान असलेली लोकं नसतात, त्याच्यामुळे त्यांच्यावरती जास्त सायबर अटॅक्स होतात. सो at every level you will see like a cyber frauds or cyber attacks are happening, like in a corporate, large corporates, mid MSMEs and small corporates. Even if it is a BFSI or non BFSI segment,
it's a e-commerce, everywhere it is there at a corporate level. If you are seeing at an individual level, individual also we are facing lot of cyber calls. We normally receive cyber hackers call on that ki KYC expire hua hai, OTP share karo. So this kind of attack, this kind of calls you must have received everyone any time in the past. So it's not like ki जे सिनियर मेंबर्स आहेत त्यांनाही हा इश्यू आहे, जे चिल्ड्रन आहेत त्यांना पण आहे, ॲट द सेम टाइम जे वर्किंग क्लास आहे त्यांना पण आहे, ॲज वेल ॲज द हाऊसवाईफ आहेत त्यांना पण आहे. सो इट्स लाईक देर इज नथिंग स्पेसिफिक. जेव्हा हॅकर्स विचार करतात तेव्हा ते हा नाही विचार करत की ह्यांनाच आपण टार्गेट करायचं आहे. जिकडे जिकडे त्यांना फिअर, ग्रीड आणि अर्जन्सी क्रिएट करता येते तिथे सगळीकडे ते फ्रॉड किंवा अटॅक करायचा प्रयत्न करतात. सो इट्स बेसिकली द इंडिव्हिज्युअल लेवलला तुम्ही बघाल तर इश्यू आहे, कॉर्पोरेट लेवलला आहे आणि नॅशनल लेवललाही आहे. की जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं होतं त्यावेळेला ऑलमोस्ट 1.50 मिलियन्सचे सायबर अटॅक्स आपल्या इंडियाच्या वेरियस गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्सवरती आणि क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरवरती झालेले होते. त्यातले 150 सक्सेसफुल झालेले होते. 1.50 मिलियनमधले 150 तुम्ही जर बघाल तर हा नंबर कमी आहे, पण 150 वरती सक्सेसफुल अटॅक झाला त्यावेळेला. आणि नॉर्मली आपण जे ऐकतो की आता जे वॉर्स होणार ते म्हणजे इट विल नॉट बी ऑन अ वॉटर और इट विल बी ऑन अ एअर और ऑन लँड. इट वुड बी लाईक अ सायबर वॉरफेअर. सो दॅट्स ते नुसतं बोलण्याचं तर नाही राहिलेलं, ते आता ॲक्च्युअल रियालिटी झालेली आहे. आणि ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला भरपूर या गोष्टी झाल्या, त्या हायलाईट झाल्या, बाहेर नाही आल्या फ्रॉम दिस नॅशनल सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्ह, बट लॉट ऑफ अटॅक्स ऑलरेडी हॅपन. सो हे आपण एका पूर्ण लेवलला जर बघायला गेलं तर ही इट्स लाईक अ ओमनी प्रेझेन्स आणि सगळीकडे हा फ्रॉड्स, सायबर फ्रॉड्स किंवा या गोष्टी सगळ्या लेवलला व्हायला लागल्यात. हे मला ॲक्च्युली बेसिकली हायलाईट करायचं आहे. आणि सेकंड म्हणजे मी मुद्दाम नंबर्स सांगितले की नॉर्मली आपल्या CA ना नंबर्स दाखवले की वी लव नंबर्स अँड वी लाईक नंबर्स, की अच्छा हे GDP किती वाढला, मग किती इन्क्रीज झालं आहे, किती डिक्रीज झालं आहे. सो त्यासाठी मी इकडे ॲक्च्युली काही नंबर्स टाकले की इंडिव्हिज्युअल लेवलला सायबर फ्रॉड्सचे किती रेकॉर्ड झालेले आहेत. की नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंगचं जे पोर्टल आहे आपल्या गव्हर्नमेंटचं, सो तिथे ऑलमोस्ट 36 लॅक्सचे सायबर इन्सिडेंट रिपोर्ट झालेले आहेत. आणि तुम्ही जर म्हणाल तर मोस्ट ऑफ बऱ्याच वेळेला असं होते की आपण रिपोर्ट करतही नाही इन्सिडेंट. सो हे रिपोर्टेड इन्सिडेंट्स आहेत. कॉस्ट तुम्ही जर जेवढे पैसे लोकांचे गेले तुम्ही बघाल तर इट्स लाईक 22,000 crores एवढे पैसे लोकांचे 2024मध्ये गेले. 2025चा नंबर आता हे इयर एंड झालं की पब्लिश होईल. कॉर्पोरेट्समध्ये तुम्ही जर बघाल तर हाफ ऑफ द कॉर्पोरेट्स हॅव फेस द रॅन्समवेअर अटॅक इन रिसेंट पास्ट. सो ही बेसिकली जे गार्टनर्स किंवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम्स हे जे वेगवेगळे सर्वेज करतात आणि त्या सर्वेजमधनं जे नंबर सांगतात ते नंबर्स मी इकडे टाकले. सो इट्स नॉट लाईक की कुठनं तरी डेटा आणून टाकला आहे असं नाही आहे. सो इट्स अ व्हेरीफाईड अँड ऑथराइज्ड नंबर्स अँड यू कॅन सी दॅट की त्याचा बेसिकली व्हॉल्यूम किती आहे किंवा त्याचा काय म्हणतात आवाका किती आता वाढलेला आहे. सो हे सायबर फ्रॉड्स हे इट बिकम्स लाईक अ भस्मासुरासारखं झालं आहे की तो कोणाच्या डोक्यावरती कधी हात ठेवेल आणि कधी आपल्याला त्याच्यामुळे लॉस बेअर करावं लागेल हे माहिती नाही. सो आपलं टास्क हे एवढंच आहे की आपण जेवढे प्रिकॉशनरी मेजर्स किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायच्या तेवढं घ्यायचं, अलर्ट राहायचं आणि पुढे आपण अवॉइड करायचे आपले लॉसेस. हे बेसिकली आपलं टास्क आहे. आणि आय थिंक मला असं वाटतं की रादर दॅन टेक्निकल किंवा टेक्नॉलॉजिकल कंट्रोल्स, people control are more important because मोस्ट ऑफ द फ्रॉड्स जे होतात ते पीपलच्या विकनेसेसमधनं एक्सप्लॉईट करूनच ते फ्रॉड्स केलेले असतात. आणि त्यामुळे आपण म्हणू CEO की तर बाबा हे टेक्निकल आहे किंवा टेक्नॉलॉजीच्या गोष्टीत मला कळत नाहीत, तर त्या कळत नाहीत अशा नसतात त्या गोष्टी. त्या तुम्ही जर समजून घेतल्यात तर त्या बरेचसे फ्रॉड्स आणि अटॅक्स आपण अवॉइड करू शकतो. कारण इट्स मोर ऑफ लाईक अ पीपल प्रोसेस टेक्नॉलॉजी, जे तुम्ही असं पण ऐकलं असेल. तर ते प्रोसेस फॉलो केली आणि जर पीपलना प्रॉपर ट्रेन केलं तर आपण बरेचसे अटॅक्स अवॉइड करू शकतो. सो हा जो पर्टिक्युलर एरिया आहे तो इट्स नॉट लाईक की आपल्याला त्याच्यात बघायची गरज नाही आणि आपल्याला माहिती नाही. सो आपल्याला ह्या गोष्टी माहिती असण्याची गरज आहे आणि आपल्या कामामध्ये पण त्या इन्क्लूड करून आपण कसं पुढे जाऊ किंवा पुढे आपण आपलं किती अपडेटेड राहू शकू हे बघण्याची आता गरज आहे. तुम्ही जर सायबर फ्रॉडची पूर्ण जर एस्टिमेटेड कॉस्ट जर काढली
तर ती 10.5 ट्रिलियन इकॉनॉमी आहे बेसिकली आपण जर बघायला गेलो तर. सो ग्लोबली हा नंबर आहे. आणि तुम्ही हे जर बघितलं तर हा नंबर आपल्या इंडियाचं GDP आपले जे प्राईम मिनिस्टर जे सांगतात की आपल्याला 4 ट्रिलियन इकॉनॉमी करायचे किंवा वी वॉन्ट टू गो फॉर द 5 ट्रिलियन इकॉनॉमी. आणि तुम्ही जर बघितलात की सायबर क्राईमचं जे टोटल ॲन्युअल एस्टिमेटेड कॉस्ट आहे ग्लोबली आहे, पण तरी पण ती इट्स 10.5 ट्रिलियन ची इकॉनॉमी त्याच्यात आहे, विच इज मोर दॅन एनी ऑफ द कंट्रीज GDP अमाऊंट. सो तुम्ही ह्यावरनं त्याचा पूर्ण आवाका बघू शकाल की किती मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी चालू आहेत असं. सो एक रिसेंट अटॅक जे पूर्ण बेसिकली जे एक रॅकेट चालू होतं दिल्लीला, ते रिसेंटली नोव्हेंबर महिन्यामध्ये दिल्ली पोलिसांनी व्हेरियस ॲनालिसिस आणि व्हेरियस एजन्सीजना बोलून एक रॅकेट त्यांनी बस्ट केलं, विच इज कॉल्ड ॲज अ ऑपरेशन सायबर हॉक. आणि तुम्ही जर बघाल तर त्याच्यात नंबर जो होता जेवढे म्हणजे फ्रॉड्स आणि हे झाले होते, सो नंबर ऑलमोस्ट 1000 करोडचा नंबर होता त्यांनी जेवढे आत्तापर्यंत जेवढे अटॅक्स केलेले होते. सो हा 1000 करोड हा नंबर खूप मोठा नंबर आहे. आणि पूर्वी आपल्याला जे असं वाटायचं की कोणीतरी हॅकर म्हणजे एक हुडी घातलेला माणूस आहे आणि तो एका आपल्या रूममध्ये बसलाय काळोखात आणि तो हॅकिंग करतोय किंवा तो अटॅक करतोय. सो आता ही सिच्युएशन नाही आहे, गॉन आर द डेज. आता जे सायबर अटॅक्स होतात किंवा हे जे सायबर फ्रॉड्स होतात ते दे रन लाईक अ कॉर्पोरेट एन्व्हायरमेंट. इट्स लाईक अ फुल फ्लेज त्यांचं ऑफिस असतं, कॉल सेंटर असतं आणि व्हेरियस ॲडव्हान्स त्यांच्याकडे टेक्नॉलॉजीज असतात. आणि सो ते म्हणजे तिकडे जे लोक कधी कधी काम करणार असतात त्यांना पण माहिती नसते की ते ह्या सगळ्या मोठ्या ह्याचा भाग आहेत, असं त्यांना पण स्वतःला त्याची जाणीव नसते. आणि तुम्ही ह्याच्यातनं जर बघितलं की इट वॉज लाईक अ प्रोफेशनल कॉल सेंटर ते रन करत होते. आणि डिफरंट टाईप्स ऑफ ते आपण जे म्हणतो की KYCचा एक्सपायरीचा कॉल असतो, आपला रिफंडचा कॉल असतो किंवा जॉबचा कॉल असतो, अजून मॅट्रिमोनीचा असतो. सो ऑल काइंड्स ऑफ फ्रॉड्स किंवा ऑल काइंड्स ऑफ व्हेरियस ट्रिक्स दे वेर युझिंग. आणि जेव्हा पोलिसांनी त्यांना जेव्हा हे केलं तेव्हा थाउजंड्स ऑफ रेकॉर्ड्स त्यांना ऑथेंटिक म्हणजे ह्याचे जे आपले आधार किंवा KYC किंवा बाकी जे होते ते असे थाउजंड्स ऑफ रेकॉर्ड्स त्यांच्याकडे होते. त्याच्यानंतर ते जेव्हा घ्यायचे कोणतेही मोबाईल फोन, जसं मी ह्याच्यात लिहिलं की 1800 मोबाईल फोन्स त्यांनी मॉडिफाय करून त्यांनी वापरत होते. सो तुम्ही जर नंबर बघितला हा नंबर खूप मोठा नंबर आहे एकदम. आणि व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल ते वापरायचे जेव्हा कॉल करायचे ते. तर व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल आणि इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी, जेव्हा ते फोन कोणता घेतील तर त्याच्यावरती एक आयडेंटिटी नंबर असतो आणि त्या आयडेंटिटी नंबरवरनं त्याचं आपण लोकेशन ट्रेस करू शकतो. तर ते जेव्हा त्यांच्या हातात यायचं तेव्हा तो फोन तो बेसिकली त्याचं मॉडिफाय करायचे IMEI नंबर आणि त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर याचं लोकेशन ट्रॅक करणं मुश्किल होऊन जायचं. सेम गोष्ट जे VoIP कॉल ते करायचे त्याच्यावरनं पण असंच व्हायचं की नक्की ते लोक कुठनं कॉल करतात किंवा कॉलचा नंबर कोणता तरी दुसरा दिसतोय आणि मागे दुसराच कॉल आहे म्हणजे ॲक्च्युअल नंबर आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ते वापरून कॉल करत होते आणि फ्रॉड करत होते. आणि इम्पर्सनेशन म्हणजे ते सगळ्या लेवल्सचे म्हणजे म्हणतात तसं सगळ्या लेवल्सचे रोल ते प्ले करत होते की कधी बँक ऑफिशियल्स म्हणून, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ज, रिक्रुटर्स म्हणून ते करतील किंवा इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर. जे त्यांनी फ्रॉडचा टाईप ठरवलं की आज मी स्टॉक मार्केटचे ह्याच्यासाठी करू म्हणजे स्टॉक मार्केटचे इनपुट्स देऊन लोकांना आपल्याला जर ह्याच्यात आणायचं ट्रिक करायचं तर ते इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर म्हणून करतील. सो इट्स वॉज प्रॉपर तो प्लान केलेला हे होतं म्हणजे पूर्ण बिझनेस प्लान आपला कसा असतो त्याप्रमाणे तो प्रॉपर प्लान केलेला होता. लोकांना ट्रेन केलेलं होतं की काय बोलायचं, स्क्रिप्ट दिलेली होती की कसं बोलायचं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून त्यांनी ते जवळजवळ बरेच वर्ष ते फ्रॉड करत होते जे आत्ता नोव्हेंबरमध्येच पोलिसांनी पकडले. आणि तुम्ही जर नंबर बघितला तर 700 लोकांना त्यांनी त्यावेळेला पकडलं. सो हा नंबर हा खूप मोठा आहे. सो इट्स लाईक दे आर वर्किंग लाईक ए इंडस्ट्री किंवा एक मोठी कॉर्पोरेट असते त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चालतात आणि ते अटॅक करतात. आता पुढची गोष्ट आहे की हे जेव्हा करतात आणि ह्या केल्यानंतरचं जे त्यांचं असतं तर ते पैसे कुठे टाकतात. सो हे मी पुढे एक्सप्लेन करेन.
सो तुम्ही नेटफ्लिक्सवरती मूवी बघितली असेल जमतारा, जी आपली वेब सिरीज यायची, तर त्याच्यात होते की सबका नंबर आएगा. आणि आता त्यांनी दुसरं जे चालू केलं, जे सीझन 2 होता, त्याच्यात ते म्हणायचं इस बार सबका नंबर आएगा असं. सो इट्स लाईक म्हणतात ना, ते ऐकून सुद्धा असं भीती वाटते की बापरे, आता मागच्या वेळेला नाही आलं तर माझं यावेळेला येणार आहे की काय नंबर. सो इट्स लाईक दॅट ओनली. म्हणजे वेरियस मूवीज पण किंवा डॉक्युमेंटरीज किंवा वेबसिरीज पण होत आहेत. सो इट्स लाईक अ प्रॉपर कॉर्पोरेट लाईक फंक्शन दे आर ॲक्च्युली डुईंग अँड अटॅकिंग. सो ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जेव्हा कस्टमरचे पैसे येतात आणि मग ते कस्टमरचे पैसे ते कसे राऊट करतात, तर ते कस्टमरचे पैसे राऊट करण्यासाठी एक मोठं त्यांनी हे वापरलं की जनधन अकाउंट्स आपली असतात. सो जनधन अकाउंट जेव्हा होल ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंट्रोड्युसिंग द जनधन अकाउंट इज बेसिकली फॉर द डायरेक्ट बेनिफिट्स अँड फॉर फायनान्शियल इन्क्लुजन पर्पज. किंवा जे नॉन बँक पॉप्युलेशन आहे त्यांना बँकिंगची फॅसिलिटी देणं, किंवा मीन्स PM wants to bring them in a economy. That was the objective of doing the जनधन अकाउंट. पण त्याचा म्हणजे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर जे असतं, जे IT चं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते सगळं बँकांनी आणि गव्हर्नमेंटने पूर्ण उभं केलं की KYC करा, आधार बेस ऑथेंटिकेशन करा. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी उभ्या केल्या. पण त्याच्यात झालं असं की थाउजंड्स ऑफ अकाउंट्स ओपन झाली जनधनमध्ये. आणि तुम्ही जर तुम्ही आधी पण जेव्हा बँकांची जेव्हा ऑडिट करता तेव्हा तुम्हाला एक टिपिकल माहिती आहे की जे डॉर्मंट्स अकाउंट्स असतात, सो ते डॉर्मंट अकाउंट्स आर टिपिकली लाईक सोर्स ऑफ डुईंग फ्रॉड. सो आपण नेहमी असं बघतो की डॉर्मंट्स अकाउंट्स किती आहेत, त्याच्यावरती काय कंट्रोल आहे, आपण ह्या गोष्टी नॉर्मल जेव्हा बँक ऑडिट्स करतो तेव्हा बघतो. पण हीच गोष्ट त्यांनी फ्रॉडस्टरनी वापरली त्यांचे फ्रॉड करायला. आणि त्यांनी जेवढी जनधन अकाउंट्स होती ती त्यांनी यूज केली. बिकॉज जनधन अकाउंट्स ही कशी काय, दे आर नॉट लाईक ॲक्टिव्ह अकाउंट्स. जेव्हा पैसे येतात तेवढे घ्यायचे, काढायचे, एवढं सुद्धा. बाकीच्या वेळेला तो जो अकाउंट होल्डर असतो तो बँकेशी त्याचा काही संबंध नसतो, त्याच्या अकाउंटमध्ये काय चाललंय ते त्याला माहिती नसतं. आणि त्यामुळे ते आर लाईक काय म्हणतात डॉर्मंट अकाउंट असल्यासारखे आहेत. आणि डॉर्मंट अकाउंटमध्येच ह्या लोकांनी यूज केली. आणि त्याच्यामुळे जे फ्रॉड्स त्यांनी त्याच्यातून जेव्हा मनी जे फिरवायचे पैसे, जेव्हा कोणाकडनं पण आपण जेव्हा पैसे ते फ्रॉड करून आणतील आणि ते कुठे टाकायचं, तर जनधन अकाउंटमध्ये टाकायचे. आणि इमिजिएटली त्या एका पर्टिक्युलर अकाउंटला आले की ते अजून 15-20 अकाउंटमध्ये किंवा 100 अकाउंटमध्ये स्मॉल नंबर्समध्ये ते ट्रान्सफर करायचे. सो ही अशी पूर्ण यंत्रणा त्यांनी पूर्ण सेट केली की कशा पद्धतीने घडू शकतील या गोष्टी. आणि ॲट द सेम टाईम ते कोणाच्या नजरेतही येणार नाहीत. जेव्हा रेग्युलेटर्स म्हणजे RBI किंवा अजून ज्या बँका आहेत ते जेव्हा मॉनिटर करतात ह्या गोष्टी, तेव्हा त्यांच्या म्हणजे मॉनिटरिंगच्या ह्याच्यातून ते रडारमधनं ते बाहेर पडेल. सो तुम्ही जर बघाल तर हे जेव्हा रिसर्च आत्ता झाला तेव्हा बघितलं की फ्रॉम इट्स नॉट स्पेसिफिक टू एक म्हणजे एक स्टेट किंवा असं नाही आहे. राईट फ्रॉम झारखंड, आसाम टू महाराष्ट्र, सगळीकडे अक्रॉस इंडिया ही जी जनधन अकाउंट्स होती ती वापरली गेलेली आहेत. आणि अँड दॅट इज वाय इट बिकम्स लाईक अ म्यूल अकाउंट्स. इट बिकम्स अ म्यूल अकाउंट फॉर ट्रान्सफरिंग ऑर डुईंग फ्रॉड्स. सो त्याचं मेन हे काय होतं म्हणजे का असं झालं, तर झिरो बॅलन्स आणि जेव्हा जनधन अकाउंट्स ओपन होतात त्यावेळेला कसं असतं की तुमच्या KYCs किंवा जे KYCचे कंट्रोल्स आहेत ते मिनिमल असतात. त्याच्यात जास्त जसे नॉर्मल अकाउंट्सला जेवढे स्ट्रिंजंट असतात तेवढे ते वापरले जात नाहीत. आणि त्यामुळे ह्या लोकांना असं झालं किंवा मी आता जेव्हा आधी पूर्वी ICICI बँकेमध्ये होते तर त्यावेळेला मी बघायचे की गव्हर्नमेंटकडनं यायचे की नाही आता एवढे हा पूर्ण डिस्ट्रिक्ट आहे तर तो डिस्ट्रिक्टचं तुम्ही सगळं जनधन अकाउंट्स ओपन करा किंवा डायरेक्ट बेनिफिट्सचे सगळे फटाफट ह्या गोष्टी. सो बँकांना किंवा बिझनेस करस्पॉन्डंट्सना टार्गेट असतं की जास्तीत जास्त नंबर जात बँकिंगच्या एन्व्हायरमेंटमध्ये यायला पाहिजे. आणि त्यासाठी ते बरेच वेळा जे KYC रिक्वायरमेंट असते किंवा बाकीच्या ते तिकडे स्पीड महत्त्वाचं. म्हणजे ते म्हणतात की मला स्पीड पाहिजे आणि मला फटाफट कामं करून पाहिजेत. सो मला लाखभर अकाउंट्स पहिली एका महिन्यात पाहिजेत. सो तिथे तो स्पीड येतो आणि तो स्पीड आला की लोकांचं लक्ष जे इकडे रेग्युलेटरी कंप्लायन्सेस आहे किंवा KYC बरोबर झाले की नाही, आधार बेस ऑथेंटिकेशन होतंय की नाही होतं, ह्या गोष्टींकडे ऑटोमॅटिकली ते दुर्लक्ष करायला सुरुवात करतात कारण त्यांना टार्गेट अचीव करायचं असतं नंबर्सचं. सो त्यामुळे झालं असं की बरेचसे जे अकाउंट्स ओपन झाले ते
विथ नॉट प्रॉपर KYC फॉलो नाही झालेले आहेत, किंवा KYC जरी केलेल्या असल्या तरी अकाउंट डॉर्मंट झाल्यानंतर परत बँकांचे जे बँकेचे जे एम्प्लॉईज आहेत ते पण कधी कधी ह्या गोष्टी ओपन करायला हेल्प करतात, की काही डिसीज अकाउंट्स असतील किंवा डिसीज लोकांचे अकाउंट्स असतील किंवा, तर तिथे आता काही ट्रान्झॅक्शन होत नाही आहे, पैसे पडलेले आहेत हे त्यांना माहिती आहे. म्हणजे आम्ही पण जेव्हा काम करतो तेव्हा किंवा माझ्या टीममध्ये जे हॅकर्स आहेत तर त्यांना पण असे कधी कधी कॉल्स येतात की बँकेचा मी एम्प्लॉई आहे आणि तू माझ्याच गावचा आहेस, तर ह्या अकाउंटमध्ये एवढे पैसे पडले, तो माणूस आता गेलाय, तर तू काही हॅकिंग वगैरे करून ह्याच्यातनं पैसे काढू शकतोस का. सो अशा टाईपचे कॉल्स पण बँकांकडनं येतात, सो बँकांच्या कडनं येतात. तर इन्सायडर थ्रेट आम्ही म्हणजे सायबर सिक्युरिटीमध्ये म्हणतो की इन्सायडर थ्रेट ही सर्वात मोठी थ्रेट आहे. तर ती थ्रेट सिमिलरली इथे पण ॲप्लिकेबल होते की बँकेच्या एम्प्लॉईजना किंवा बिझनेस करस्पॉन्डंट्सना माहिती असतं की इकडची आतली यंत्रणा कशी चालते आणि त्याच्यामुळे ते पण हेल्प करतात की हे अकाउंट झालं आहे, आता तू चालेल KYCचं किंवा मी इंटरनेट बँकिंगचं मी ओपन करून देईन किंवा मोबाईल बँकिंग मी ओपन करून देईन, आधार आपला जो मोबाईल नंबर असतो तो चेंज करून देईन. सो ह्या गोष्टी पण बऱ्याचशा होतात. ओके, हां, इश्युइंग क्रेडिट कार्ड्स अँड राईट. सो ह्या सगळ्या गोष्टीमुळे जी जनधन अकाउंट हा जो कॉन्सेप्ट ओरिजिनली होता की फायनान्शियल इन्क्लुजनचा किंवा सोशल इश्यू, सोशली ते ॲक्च्युली जे होतं त्या गोष्टी आता हळूहळू त्याच्यातनं तो जो ऑब्जेक्टिव्ह होता तो लॉस झाला. त्याच्यात मी पुढे ते मनी ट्रेल सांगले की वेगवेगळ्या टाईपचे फ्रॉड करून ते त्या अकाउंटला येतात आणि मग पुढे ते सगळ्या डिफरंट टाईप्स ऑफ किंवा नंबर ऑफ अकाउंट्सला ते ट्रान्सफर करतात. आता ह्याच्यात मजेची गोष्ट अशी आहे की का असं होतं, असं जर तुम्ही जर बघितलं तर मिनिमल KYC जे मी आत्ता बोलले की इट इज व्हेरी इझी टू फेक KYC. बँकांकडे असं हे असतं की ट्रान्झॅक्शन मॉनिटरिंगची सिस्टीम असते आणि त्याच्यात तुम्हाला माहिती असेल की एका पर्टिक्युलर थ्रेशोल्ड लिमिटच्या वरती गेलं की किंवा एखाद्या अकाउंटमध्ये जास्त ट्रान्झॅक्शन्स दिसायला लागले तर तो अलर्ट थ्रो करतो आणि सांगतो की ह्याच्यात जास्त का दिसतात किंवा 2 लाखाच्या वरती आपण चेक इश्यू केला तर आपल्याला कॉल येतो की तुम्हीच काढलाय का, कशासाठी काढलाय हा चेक तुम्ही. सो हे असे जे क्वेश्चन्स येतात पण त्याचं एक थ्रेशोल्ड लिमिट असतं आणि ह्या अकाउंटमध्ये तुम्ही जर किंवा ह्या फ्रॉडचा टाईप जर बघितला तर ते कधी कधी असं असते की 50,000च्या खालचे 5,000 ते 50,000 ह्या लिमिटमध्ये ते करतील आणि त्यामुळे ते जे बँकांचं थ्रेशोल्ड लिमिटचा जो क्रायटेरिया असतो तो ते इझिली बायपास करू शकतात. त्यानंतर जेव्हा हे जे चालू झाले म्हणजे एक ऑब्जेक्टिव्ह होतं की नॉन बँक पॉप्युलेशनला आपण बँकिंग ह्याच्यात आणायचं. सो त्यावेळेला जे I will not say like rural people who are not like digital savvy or they are not enough educated about digital security. So ते लोक पण आले आणि त्यावेळेला ह्या फ्रॉडस्टर्सनी असं केलं की विशिंग सिम्युलेशन करून किंवा इम्पर्सनेट करून की मी बँकेचा एम्प्लॉई आहे किंवा मी RBIमधनं कॉल करतो आहे की मी पोलिसांमधनं कॉल करतो आहे तर तुमचे क्रिडेन्शियल्स आम्हाला शेअर करा किंवा आम्ही तुम्हाला एखादी लिंक पाठवतो तिकडनं तुम्ही ते फ्रॉड्स ते जे पर्टिक्युलर ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करा आणि या पद्धतीने त्यांनी केल्यामुळे त्या पूर्ण त्यांच्या मोबाईल फोनचा ह्यांच्याकडे ॲक्सेस येऊन हे पुढे बघतात की पूर्ण जे ट्रान्झॅक्शन्स असतात तर ते स्वतःच ऑपरेट करतात फ्रॉडस्टर आणि जे अकाउंट ओपनर किंवा अकाउंट होल्डर असतात त्यांना ह्या गोष्टीची काही माहिती नसते. सो हे व्हेरी इझी गोष्ट आहे त्यांना मॅन्युप्युलेट करणं आणि त्यामुळे पुढे अजून त्यांना चान्स मिळाला पुढे गोष्टी लार्ज स्केलला करण्यासाठी. बँकांची जी ट्रान्झॅक्शन मॉनिटरिंगची जी सिस्टीम असते तर ती टिपिकली कशी असते की जेव्हा तुम्ही बघाल की केवढे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स होत आहेत सो त्या बेसिसवरती त्यांची कॉस्ट पण डिपेंड असते की एवढी मी लाख ट्रान्झॅक्शन करायची तर एवढी कॉस्ट लागेल अशा टाईपमध्ये. तर तेव्हा ते असं होतं की मग ते जे फार सेन्सिटिव्ह किंवा जे हाय व्हॅल्यूचे ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा हाय व्हॅल्यूचे जे कस्टमर आहेत त्यांना ते प्रायोरिटी देतात आणि जनधन किंवा जे डायरेक्ट बेनिफिट्सचे जे अकाउंट्स आहेत त्यांना बेसिकली ते डिप्रायोरिटाईज होतात आणि त्यामुळे ते त्यांच्या रडारमध्ये येत नाहीत. सेकंड गोष्ट अशी होती की हे जे आत्ता फ्रॉड्स वगैरे होत आहेत तर ते जे कॉर्डिनेशन पाहिजे वेरियस ऑर्गनायझेशन्स किंवा वेरियस ज्या गव्हर्नमेंटच्या ऑथॉरिटीज आहेत की RBIकडे वेगवेगळ्या टाईप्सचे फ्रॉड्स येत आहेत किंवा ते नॅशनल क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे तिकडे टाईप्स वेगळे फ्रॉड्स येत आहेत.
सो हे लोक जे एकमेकांना शेअर करायला पाहिजे वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सनी की ह्या टाईपचे फ्रॉड येतात, तर तुमचं जे ट्रान्झॅक्शन मॉनिटरिंगची सिस्टीम आहे तर तिकडे तुम्ही ते फीड करा किंवा चेंज करा, किंवा एका बँकेकडे ह्या टाईपचं आलं तर त्यांनी शेअर करायचं दुसऱ्या बँकांना. सो हे जे कॉर्डिनेटेड एफर्ट्स पाहिजेत तर ते कॉर्डिनेटेड एफर्ट्स यांच्याकडे नाही आहेत, आणि त्यामुळे हे पॉसिबल होतं की युनिफाईड सिस्टीम नसल्यामुळे ह्या टाईपचे फ्रॉड्स फार इझी होतात त्यांना. आणि जेव्हा ते झाले आणि मग त्याचा खूप व्हॉल्यूम वाढल्यानंतर लक्षात आलं की अरे म्हणजे आता खूप डोक्यावरनं पाणी गेलं आणि खूप म्हणजे सारखेच इन्सिडेन्सेस घडायला लागलेले आहेत असं. सो ह्यावरती थोडं काम करणं गरजेचं आहे ॲट म्हणजे गव्हर्नमेंटच्या लेवलला पण, आणि पूर्ण जी जनधन जी योजना आहे किंवा काय त्याच्यात पण बरेच रिवॅम्प करण्याची गरज आहे. सो ह्या एक 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 फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे ह्या गोष्टी वाढत जातात, तर हा एक महत्त्वाचा फॅक्टर होता. सो आता आपण पुढे जर गेलो, ओके, सो आत्ता मी जे सांगितलं ते इंडिव्हिज्युअल लेवलचे फ्रॉड्स सांगितलं, आणि हाऊ बँकिंग सिस्टीम किंवा हाऊ दॅट एंटायर डिजिटल इन्फ्रा इज एक्सप्लॉयटेड बाय हॅकर्स. आणि आता मी हे करते की कॉर्पोरेट फ्रॉड्स काय टाईपचे होत आहेत. तर आता रिसेंटली जॅग्वार लँड रोवरवरती अटॅक झाला, आणि ऑगस्ट एंडला तो अटॅक झाला, आणि ऑलमोस्ट सप्टेंबर एंडपर्यंत त्यांचं प्रोडक्शन बंद होतं. सो आपण जे म्हणतो की सायबर अटॅक किंवा काय त्याचा काय डायरेक्टली बिझनेस इम्पॅक्ट आहे, असं नॉर्मली आम्ही पण जेव्हा कोणत्या क्लायंटकडे जातो आणि मग ते विचारतात की ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचा ROI काय आहे, आणि मग मला काय म्हणजे आम्ही जर पैसे खर्च केले तर ह्याच्यातून मिळणार काय, अजून अटॅक तर झाला नाही आहे ना, मग झाला तर आम्ही बघू. सो अशी जी त्यांची विचारधारणा असते की आत्ता नाही आहे झालं तर मग ठीक आहे, मग कशाला ते करत. तर ह्या केसमध्ये मला असं वाटतं की जॅग्वार लँड रोवरकडे त्यांनी पैसे पण खर्च केले असतील, पण हा जो प्लॅन्ड अटॅक होता म्हणजे कॉर्पोरेटवरती एका दगडात आपण म्हणतो ना 2 पक्षी मारायचे, किंवा इथे तर त्यांनी बरेच पक्षी मारले असं मला वाटतं. की जेव्हा हा अटॅक झाला तुम्ही बघाल जर तर ऑगस्टमध्ये चालू झाला, 1-1.5 महिना ते प्रोडक्शन करू शकले नाहीत. म्हणजे हा मोठा नंबर आहे, त्यांच्या बिझनेसवरती इम्पॅक्ट व्हायला डायरेक्टली इम्पॅक्ट आहे त्याचा. त्याच्यानंतर त्याची एस्टिमेटेड कॉस्ट तुम्ही जर बघितली तर 1.9 बिलियन पाऊंड्समध्ये ती येते कॉस्ट. आणि इट्स म्हणजे UKचे जे पण प्रेझेंट म्हणतात की इट्स द मोस्ट इकॉनॉमिकली डॅमेजिंग इव्हेंट इन UK हिस्ट्री असं म्हणतात ते. सो एका कॉर्पोरेटवरती अटॅक करून त्यांनी UKची जी इकॉनॉमी आहे त्याला पण त्यांनी हिट केलं. सो एका दगडात त्यांनी मी म्हटलं तसं 2 पक्षी मारल्यासारखं त्यांनी केलं. आणि इतकं ते सिव्हिअर होतं की UK गव्हर्नमेंटला इंटरव्हेन करायला लागले. UK गव्हर्नमेंटला त्यांना लोन द्यायला लागलं की तुमची फॅसिलिटी किंवा तुमच्या जे प्रोडक्शन आहे ते रिस्टार्ट करण्यासाठी. आणि ऑलमोस्ट हे झालं तर त्यांचे जे बरेचसे सप्लाय चेन रिस्क आम्ही म्हणतो त्याच्यात, तर वेरियस वेंडर्स इन्व्हॉल्व असतात. सो नॉट ओन्ली जॅग्वार लँड रोवरवरतीच अटॅक झाला, तर ते बरेचसे जेव्हा अटॅक होतो तेव्हा ते चेक करायला सुरुवात करतात की अजून ह्याचा सोर्स कुठे आहे. तर तो सोर्समध्ये हल्ली आपण बऱ्याचशा गोष्टी या बाहेरनं थर्ड पार्टी वेंडर्सकडनं आपण घेत असतो, सॉफ्टवेअर्स किंवा इंटरलिंक असतात. सो तो कुठे कुठे सोर्स आहे असं बघायला गेले तर तो सप्लाय चेनचा प्रत्येक वेंडरकडे जाऊन त्यांना इव्हॅल्युएट करायला लागलं, आणि अजूनपर्यंत त्यांचं प्रॉपर म्हणजे इन्व्हेस्टिगेशन संपलेलं नाही आहे. आणि ऑलमोस्ट 5,000 बिझनेसेस हॅव इम्पॅक्टेड बिकॉज ऑफ दिस अटॅक. आणि तुम्ही पूर्ण जर म्हणजे त्याची जर पूर्ण जर स्टडी केला असेल ना, तर त्याच्यात ऑटोमेटेड काही मॅलवेअर, नॉर्मली जेव्हा रॅन्समवेअर असे अटॅक होतात तेव्हा ऑटोमेटेड मॅलवेअर डिप्लॉय करतात, किंवा मोस्टली जे टेक्नॉलॉजिकल कंट्रोल्स असतात तर ते डिप्लॉय करतात. पण ह्या केसमध्ये त्यांनी असं केलं की ह्युमन सेंट्रिक अटॅक होता हा, की त्यांनी बरंचसं सोशल इंजिनिअरिंग केलं, आणि जे IT हेल्पडेस्कची जी लोकं होती त्यांच्याशी बोलून त्यांनी ते जे प्रिव्हिलेज अकाउंट्सचे जे पासवर्ड्स असतात किंवा लॉग इन क्रेडेन्शियल्स असतात तर ते त्यांनी घेतले त्यांच्याकडनं, आणि मग तो अटॅक केला. सो इट इज नॉट लाईक इट्स अ हॅकिंग. सो बरेच जण म्हणतात की हा अटॅक हा हॅक केलेला अटॅक नाही, इट्स अ लॉग इन केलेला अटॅक आहे. म्हणजे त्यांनी लोकांशी बोलून क्रेडेन्शियल्स घेतले आणि मग त्या सिस्टीममध्ये त्यांनी लॉग इन केलं. सो इट्स अ वेल क्राफ्टेड आणि व्हेरी वेल थॉटफुल अटॅक केलेला आहे. इम्पॅक्ट खूप मोठा आहे त्याचा. सो इट्स अ कॉर्पोरेट ॲज वेल ॲज गव्हर्नमेंटच्या लेवलला पण त्यांनी ह्याच्यात इम्पॅक्ट केला. सो सिमिलर केस काही महिन्यापूर्वी मार्क्स अँड स्पेन्सरवरती पण सिमिलर अटॅक झाला होता, आणि त्यामुळे
मग UK गव्हर्नमेंट म्हणायला लागले की हे असे जर सारखे अटॅक होत आहेत तर ते कॉर्पोरेटवरती आहेत का त्या UKच्या म्हणजे ह्याच्यावरती आहेत गव्हर्नमेंटवरती किंवा UK इकॉनॉमीवरती हे अटॅक आहेत असं त्यांनी नरेटिव्ह सेट करायला सुरुवात केली. त्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली की TCS आपली जी आहे कंपनी तर त्या TCSची हे त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट होतो हेल्प डेस्कचा. सिमिलर अटॅक झाला होता मार्क्स अँड स्पेन्सरचा पण. आणि जेव्हा त्यांनी थर्ड पार्टीचे जेवढे वेंडर्स आहेत तेव्हा त्यांना इव्हॅल्युएट करायला सुरुवात केली, त्यांच्या कंट्रोल सिस्टम्स बघायला लागले. त्यावेळेला त्यांना काही लूपहोल्स सापडले असतील TCSकडे आणि त्यामुळे TCSला जे हेल्प डेस्कचं कॉन्ट्रॅक्ट होतं मार्क्स अँड स्पेन्सर बरोबरचं ते त्यांना लूज करायला लागलं. दे लॉस दॅट कॉन्ट्रॅक्ट बिकॉज ऑफ द अटॅक इन मार्क्स अँड स्पेन्सर. सो आपल्याला पण ह्या लाईनमध्ये विचार करायला लागेल की ॲज अ CA आपण बऱ्याच लोकांना ह्या सर्व्हिसेस देतो तर आपली सिस्टीम आपण किती स्ट्रॉंग ठेवतो आहे आणि आपल्या ऑफिसमधलं एन्व्हायरमेंट किती सायबर सिक्युरिटी अँगलने सिक्युअर आहे. सो हे एक जस्ट तुम्ही बघायला गेलात तर एव्हरी 11 सेकंड्स रॅन्समवेअर अटॅक होतो आहे. सो त्याचं इट्स व्हेरी स्केरी की प्रत्येक 11 मिनिटाला होतो म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची आयडिया नसते की काय काय लेवलला गोष्टी होतात. तर हे व्हेरी स्केरी सिच्युएशन आहे. हां यूज केस मी सांगते आता जसं ओके. सो ही ज्या गोष्टी आहेत त्या मी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत आणि 1-2 तर आमच्या ऑफिसमध्येच घडलेल्या आहेत आणि त्याच्यावरूनच मी ती केस लॉ बनवलेली आहे की रॅन्समवेअर अटॅक IPOचा थोडं त्याच्यात मी हे चेंज केलं काय म्हणतात ते थोडा फॅक्ट होते ते चेंज केलं की अटॅक बेसिकली कस्टमरवरती झालेला आहे आणि कस्टमर जेव्हा रॅन्समवेअरचं ॲनालिसिस करायला लागलं तेव्हा ते म्हणाले की तुमचा डेटा कोणी कोणी ॲक्सेस केलेला आहे किंवा तुम्ही कुठे कुठे डेटा शेअर करताय आणि ॲज अ CA आपल्याला भरपूर डेटा आपण क्लायंटकडनं घेत असतो किंवा आपण त्यांच्या सिस्टीम्स ॲक्सेस करत असतो. सो त्यामुळे ते लोकांनी तिथे अटॅक झाल्यानंतर त्यांनी आमच्याकडे येऊन आम्हाला 10 प्रश्न विचारले आणि आम्हाला आमच्या बऱ्याचशा म्हणजे एक चेकलिस्ट मोठी पाठवून दिली होती की ह्याच्यातले तुम्ही किती कंट्रोल्स तुमच्याकडे आहेत नाही आहेत आणि नुसतं येस नो अशी टिक नव्हती तर ती बेसिकली आम्हाला त्याचे एव्हिडन्सेस द्यायचे होते की हे आमच्याकडे आहे की नाही आहे. ॲट द सेम टाईम त्यांनी आमच्याकडे येऊन व्हेरिफिकेशन पण केलं. सो मला असं म्हणायचं की ह्या टाईपच्या आपण सर्व्हिसेस आता जर आपण ऑडिट किंवा आपण म्हणू की ट्रॅडिशनल प्रॅक्टिसवरून आपण कन्सल्टिंग आणि ह्या गोष्टीवर जायचं असेल तर आपल्याला थोडा अजून वेगळा विचार करायला लागेल की आपण डेटा घेतोय लोकांचा तर तो किती सिक्युअर आहे. सो वी आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर सिक्युअरिंग द क्लायंट्स डेटा. आणि मग जसं TCSचं झालं की TCSचं ते कॉन्ट्रॅक्ट गेलं. सो ह्या केसमध्ये आपल्या इथे पण अशा गोष्टी घडू शकतील की एखादं तिथे अटॅक झाला आणि त्याचा सोर्स आपल्याकडे मिळाला तर ते आपलं कॉन्ट्रॅक्ट जाऊ शकतो. सो त्यामुळे आपण जास्त म्हणजे ज्या बेसिक सायबर सिक्युरिटीचे जे कंट्रोल्स आहेत ॲटलिस्ट ते तरी आपण इम्प्लिमेंट केले पाहिजेत CAच्या ऑफिसमध्ये. त्यानंतर डिजिटल अरेस्ट ॲज अ CA इज बेसिकली आपल्याकडे भरपूर इन्फॉर्मेशन असते क्लायंटची सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असते. आपण फॉरेन्सिक ऑडिट करतो किंवा मोस्टली आपण जे डील करतो ते रेग्युलेटर्स बरोबर डील करतो आणि त्यामुळे ॲज अ बघायला गेलं तर जेव्हा ते बघतात म्हणजे जेव्हा ते त्यांच्याकडे जेव्हा डेटा येतो हॅकर्सकडे तेव्हा ते बेसिकली म्हणजे आपण जे म्हणतो ना की रॅन्समवेअर झाला आणि माझा डेटा गेला इन्क्रिप्ट झाला पण ठीक आहे माझ्याकडे ना बॅकअप होतं त्या बॅकअपवरनं माझं काम झालं. तर गोष्ट तशी नसते. तो जो डेटा गेला ना तो जातो डार्क वेबवरती जातो. डार्क वेबवरनं त्याचं प्रॉपर क्लासिफिकेशन होतं की VIP लोकांचा कोणता डेटा आहे, हा कोणता MDचा डेटा आहे, हा CEO लोकांचा डेटा आहे, हा CAचा डेटा आहे, असं ते प्रॉपर क्लासिफिकेशन करतात आणि त्यानंतर ते प्रॉपर क्राफ्ट करतात तो अटॅक आणि मग ते इम्प्लिमेंट करतात. सो त्यामुळे हे ज्या गोष्टी आहेत की डिजिटल अरेस्ट CA ना करणं हे इझी म्हणजे काय म्हणतात ना ते आपण जास्त वल्नरेबल होती ह्या गोष्टीसाठी कारण आपल्याकडे डेटाच असा असतो की आपल्याकडे फार सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन एखाद्या क्लायंटची किंवा ओव्हरऑलच बिझनेसची अशी असते. सो त्या केसमध्ये आपण जास्त कॉशियस राहायला पाहिजे आणि वी शुड बी अवेअर की व्हॉट काइंड ऑफ फ्रॉड्स आर हॅपनिंग अँड अकॉर्डिंगली वी नीड टू चेंज आवर मेथडॉलॉजी नीड टू चेंज आवर मोडस ऑपरंडी. यूज केस ईमेल ईमेल फ्रॉड्स आता ही एक क्लासिक केस झाली होती की कंपनीचं नाव मी चेंज केलं आता पण लेक्सिस सिस्टीम म्हणून
कंपनी होती आणि त्यांच्यासारखं सेम दुसरं डोमेन बनवलं फ्रॉडस्टरनी. आणि तुम्ही जर बघाल तर एल जो आहे तर त्यांचं जे डोमेन नेम होतं तो एल हा बेसिकली जर कॅपिटल आय केला तर सेम दिसतो. सो त्या याने फ्रॉडस्टरने दुसरं डोमेन क्रिएट केलं, एलच्या ऐवजी आय टाकला, कॅपिटल आय, आणि तिथनं त्याने ते डोमेन क्रिएट केलं. जी कंपनी होती त्यांच्या ह्याच्यात मॅलवेअर इन्स्टॉल करून ते कंटिन्युअसली चेक करायचं त्यांची ईमेल्स, की काय ईमेल्स चालू आहे, कोणतं कम्युनिकेशन चालू आहे. आणि जेव्हा जेव्हा इनवॉइस रिलेटेड ते जेव्हा रेस करायचे बिल की ह्याचं पेमेंट करा त्याचं पेमेंट करा असं म्हणून, त्यावेळेला ते इमिजिएटली ॲक्टिवेट व्हायचं, तोपर्यंत ते ॲक्टिवेट नसायचे. आणि नंतर ॲक्टिवेट करून ते मेन ईमेल त्याच्यामध्ये जे फ्रॉडस्टरने क्रिएट केलेलं डोमेनचं ईमेल असं करून दे स्टार्ट टॉकिंग टू क्लायंट डायरेक्टली फॉर मेकिंग पेमेंट्स. आणि जेव्हा ते फर्स्ट ईमेल जायचं त्यानंतर 8 दिवसानंतर दुसरं ईमेल जायचं की बँक अकाउंट चेंज झालेलं आहे तर ह्या बँक अकाउंटवरती तुम्ही पैसे द्या असं. आणि समोरची जी पार्टी होती त्यांच्याकडेच पण कंट्रोल्स मी म्हणेन की वीक होते का, तर ते त्यांच्या मास्टर्समधनंच जो बँक अकाउंटचे डिटेल्स दिलेत त्याच्यावरती पेमेंट करायचं असं न करताय ह्यांनी सांगितलं म्हणून लगेच ते दुसरं बँक अकाउंट टाकून ते पेमेंट करायचं. सो अशा केसेस म्हणजे सिरियल काय म्हणतात ना, इट वॉज नॉट वन ऑफ इन्सिडेंट्सेस, असे हे 3-4 वेळा इन्सिडेंट्सेस झाले की हे पेमेंट गेलं दुसऱ्या म्हणजे फ्रॉडस्टरला पेमेंट गेलं. आणि हे टिपिकली ॲक्टिवेट व्हायचं की जेव्हा कोणत्या इनवॉइससाठी किंवा ईमेल जायचं त्यानंतर ह्या गोष्टी चालू व्हायच्या. आणि जेव्हा फ्रॉडस्टर पण ईमेल टाकायचे त्यावेळेला ते ओरिजिनल ईमेल जे होतं, जी लोकं त्यांच्या ऑफिसमधली होती त्यांना पण ते ठेवायचे. पण ह्या लोकांच्या ते नाही लक्षात आलं की अरे माझ्याच नावाचं म्हणजे से फॉर एक्झाम्पल भक्ती दलबिडे कीर्तने पंडित, तर भक्ती दलबिडे केचं काहीतरी केलं असेल त्याने आणि मग किंवा आयचं करून केलं असेल तर माझं नाव 2दा का दिसतं ह्या ईमेलमध्ये, हे कोणाच्याही लक्षात नाही आलं किंवा कोणी मे बी इग्नोरन्स असेल त्यांचा. आणि त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या त्यांना पॉसिबल झाल्या आणि खूप मोठा फ्रॉड किंवा खूप मोठा त्यांना फायनान्शियल लॉस पण या केसमध्ये झाला. आणि हे सगळं झाल्यानंतर मग जेव्हा इश्यूज झाले त्यावेळेला ते आमच्याकडे आले आणि मग आम्ही पूर्ण ती केस सगळी सॉल्व्ह केली. पण बाय दॅट टाईम त्यांनी बऱ्याचशा गोष्टी हार्डन किंवा काय म्हणतात ना फॉर्मॅट पण मारलेल्या होत्या. त्यामुळे आम्ही फार त्यांच्यात काही व्हॅल्यू ॲडिशन करू नाही शकलो. पण ह्या टाईपची जसं बरेच वेळेला आपण CAचे जे असतात ते आपण काही कंपन्यांची अकाउंट्सचं पूर्ण डिपार्टमेंट आपण सांभाळत असतो, त्यांची पेमेंट करायच्या असतात गोष्टी त्या पण आपण सांभाळत असतो. सो त्यावेळेला तुम्ही थोडं बघायला पाहिजे की एम्प्लॉईजना पण ट्रेन करायला पाहिजे ह्या अवेअरनेस म्हणजे सायबर रिलेटेड गोष्टींवरती, की जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन कराल तेव्हा ते जे CCमध्ये जी ईमेल्स आहेत तर ती करेक्ट ईमेल आहेत की नाही आहेत. सो ह्या टाईपचं आपल्याला पुढे म्हणतात तसं ट्रेनिंग आणि अवेअरनेस क्रिएट करायला लागेल. ओके, AI अटॅक्स. सो हा एक मोठा आता रिसेंटली झालं होतं. आत्ता ह्या सेशनच्या आधी जे त्यांनी झालं की बरेचसे AIचे कोर्सेस आता CA इन्स्टिट्यूटने लॉन्च केलेले आहेत आणि पीपल स्टार्ट युझिंग AI की नाही आता AI नाही आपण जर केलं तर आपण मागे पडणार आणि त्यामुळे आपल्याला AI वापरायची गरज आहे. तर मला असं वाटतं की एक अवेअरनेस पण लोकांच्यामध्ये क्रिएट व्हायला पाहिजे की कोणता डेटा तुम्ही AIवरती ChatGPTवरती टाकताय आणि कोणता नाही टाकायला पाहिजे, किंवा तुमचे जे आर्टिकल्स आहेत किंवा अजून जो स्टाफ आहे त्यांना पण अवेअरनेस असला पाहिजे की कॉन्फिडेन्शियल डेटा ह्याच्यावरती टाकून उपयोग नाही आहे. सेकंड गोष्ट अशी आहे की AI अटॅक्स आता मी जे हे स्पेसिफिक लिहिलेलं आहे की जेमिनाय किंवा कोपायलट यूज करतात आणि तिथे आपण म्हणतो की हे जे माझं ईमेल आलं आहे ते तुम्ही स्कॅन करा आणि मला सांगा ह्याचं जिस्ट काय आहे म्हणून. सो अशा टाईपचं एफिशियन्सी वाढवायची. म्हणजे आता जे AIचे जे कोर्स आहेत त्यात सांगितलं की तुमची एफिशियन्सी वाढवायची. सो एफिशियन्सी वाढवायचं तर तुम्हाला एवढं सगळं डॉक्युमेंट रीड करायची गरज नाही, तुम्ही AIला सांगा रीड करायला आणि तो तुम्हाला जिस्ट काढून देईल. फर्स्ट गोष्ट आहे की तो चुकीचं काढून देईल, दॅट इज ओके, दॅट तुम्हाला पण ते माहिती की तो परफेक्ट काढून देणार नाही. सेकंड महत्त्वाची एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की जे गुगलने स्वतः सांगितलेलं आहे की त्यांचं जे जेमिनाय आहे गुगलचं जे AI, तर त्याच्यात त्यांना ही वल्नरेबिलिटी मिळाली होती की जेव्हा आपण समजा आपण ट्रेन केलं की आता माझे ईमेल्स येतात ना, ते ईमेल्स तू वाचायचेस आणि मला सांगायचंस असं तुम्ही जेमिनायला कमांड दिलीत किंवा अजून तुम्ही काही डॉक्युमेंट त्यांना दिलीत आणि सांगलं हे रीड कर आणि मला सांग. त्यावेळेला असं होतं की जे फ्रॉडस्टर किंवा जे काही लिंक्स आहेत तर त्या लिंक त्यांनी ऑलरेडी त्या AIमध्ये टाकलेल्या आहेत.
तर तो AI जो असतो तो तो एकतर बेसिकली तुम्हाला चुकीची पण इन्फॉर्मेशन द्यायला लागतो. ॲट द सेम टाईम तो म्हणजे इट बेसिकली ट्रिकिंग AI रॅदर दॅन ट्रिकिंग ह्युमन्स. सो आपण विश्वास ठेवतो AI वरती आणि ते आता आपल्याकडे नाही बघणार, ते आता AI वरती AI ला बघतील आणि AI ला ट्रिक करायचा प्रयत्न करतील. सो त्यांनी असं केलं की AI ला ट्रिक केलं आणि AI ला अशी कमांड दिली की तुम्ही ह्यांचं लॉग इन ID शेअर करा, किंवा तुम्ही जर आम्ही एखादं फिशिंगचं काही डॉक्युमेंट पाठवलं तर ती क्लिक करा, किंवा ह्या लॅपटॉपमध्ये जो काय डेटा येतो तो तुम्ही एक्सप्लोरेट करा म्हणून. सो अशा कमांड त्यांनी AI ला देऊन, आपण जेव्हा सांगतो की तुम्ही AI हे ह्या गोष्टी कर, तर त्या गोष्टी पण घडायला लागल्या. सो आता हे घडणं आणि ह्या गोष्टी घडत राहणं ह्या म्हणजे होत राहणाऱ्या गोष्टी, माझं असं म्हणणं आहे. पण आपण ॲटलिस्ट अवेअर तरी असलं पाहिजे की अशा टाईपचे फ्रॉड्स होत आहेत, तर आपण जेव्हा काम करतो त्यावेळेला आपण काय काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे. सो इट्स लाईक अ कंटिन्युअस ये म्हणतात ती इट्स अ रेस अगेन्स्ट टाईम आहे ते, आणि टेक्नॉलॉजी खूप फास्ट स्पीडने पुढे जाते आणि तो स्पीड मॅच करणं आपल्याला खूप डिफिकल्ट जातं. म्हणजे आम्हाला पण आम्ही किती जरी दररोज अपडेट करायचं म्हटलं तरी पण आम्हाला खूप डिफिकल्ट जातात गोष्टी. सेम वे रेग्युलेटर्सना पण खूप डिफिकल्ट जातात की फ्रॉड झाले ते बघून त्याच्यावरती सोल्युशन्स काढायचे. सो हे कंटिन्युअसली मला असं वाटतं की तुम्ही बघत राहायला पाहिजे की AIचे पण फ्रॉड्स किंवा डीपफेकचे फ्रॉड्स काय येतात, आणि मग त्याच्याप्रमाणे आपली जेव्हा ह्या गोष्टी आहेत काय म्हणतात ते आपली मेथडॉलॉजी आहे किंवा ऑडिट किंवा आपल्या ऑफिसमध्ये आपण काय चेंजेस करायला पाहिजेत हे बघायला पाहिजे. हां, ओके. सो हे असंच मी टाकलं की ह्या गोष्टी झाल्या कुठनं, GB म्हणजे आपण तर म्हणतो की डेटा सारखं आपण डेटाबद्दल बोलतोय, राईट, की डेटा जातोय. तुम्ही जर बघाल तर इंडियामध्ये डेटाची कॉस्ट काय, तर 9 रुपये 1 GBचा डेटा मिळतो. इट्स व्हेरी चीप. स्वित्झर्लंड बघा 641 आहे, जपान 306 आहे. सगळीकडे डेटा हा महाग आहे, फक्त इंडियामध्ये स्वस्त आहे. आपण चहा घेतो येवलेचा 10 रुपयाला असतो, राईट. सो त्या चहापेक्षा सुद्धा हा डेटाची किंमत कमी आहे. तर आणि तो चहा देताना आपल्याला थोडासाच एक घोटच चहा असतो, पण तरी तो 10 रुपयाचा असतो. आणि इथे आपण डेटा म्हणजे आपली मोस्ट इन्फॉर्मेशन, आपली जी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असतो ती आपण शेअर करतो आणि ती आहे 9 रुपयाला. सो इट्स बेसिकली हे मला असं वाटतं की दाखवतं की आपण किती सेन्सिटिव्ह आहोत, आपण किती अवेअर आहोत, किंवा आपण किती मॅच्युअर आहोत आपला डेटा आपल्याबरोबर सांभाळण्यासाठी, असं मला वाटतं. आणि तर रिसेंटली जो DPDP ॲक्ट आला आहे, सो त्यावेळेला पण माझा पर्सनल डेटा काय आहे आणि तो कसा शेअर करायचा, काय करायचा, ह्या गोष्टीचा पण अवेअरनेस येणं आणि आपण त्याच्याबद्दल जागरूक असणं मला असं वाटतं की गरजेचं आहे. अँड दॅट इज वाय मी हे PPT हे स्पेसिफिक हे ठेवलं की डेटाबद्दल आपण जास्त अवेअर असलं पाहिजे. सो मी हे थोडंसं DPDPबद्दल सांगेन जे ॲक्ट आलेलं आहे. तर आता डेटा म्हटलं की तुम्हाला असं वाटतं की KYC म्हणजे आधार, आणि तुम्ही म्हणाल की म्हणजे पॅन आहे, ईमेल ID आहेत वगैरे, असं हा बेसिकली डेटा आहे. तर तो डेटा तो तेवढाच नसतो. तर जेव्हा मी खाली जसं टाकलं आहे की तुम्ही एखादी गोष्ट लाईक कराल, शेअर कराल, दॅट इज ऑल्सो डेटा. कारण त्या डेटावरनं तो तुमच्याबद्दलचा डेटा आहे, तुमचं प्रोफायलिंग होतं आहे त्याच्यावरनं की भक्तीला ह्या 4 गोष्टी आवडतात, तर माझं काहीतरी प्रोफाईल, मग ही गोष्ट तिला ट्रेक करण्यासाठी वापरता येईल. सो अशा टाईपचा तो डेटा असतो. तर डेटा हा नुसता स्पेसिफिक आधार आणि हे करून नाही चालणार. जिओ लोकेशन पण असतं की तुम्ही कुठे आहात आत्ता, हा पण एक महत्त्वाचा डेटा पॉईंट असतो. सो ह्या आता जे ॲक्ट आलं, म्हणजे ॲक्च्युली ॲक्ट आला आहे 2023ला आला, ऑगस्ट 2023ला, पण त्यानंतर रूल्स आले नव्हते आणि तो नोटिफाय नव्हता झाला. सो आता लास्ट मंथमध्ये तो नोटिफाय झाले, ते रूल्स आले आणि हे आता सगळ्यांना ॲप्लिकेबल आहेत. सो त्यांनी 1 ते 1.5 वर्षाचा टाईम स्पॅन दिलेला आहे की तुम्ही कंट्रोल्स इम्प्लिमेंट करण्यासाठी. सो हा कोणाला ॲप्लिकेबल आहे, तर हा डिजिटल फॉर्ममध्ये जो डेटा म्हणजे तुम्ही जर एखादा पॅनचं फिजिकल कॉपी घेतली तर त्याला DPDP ॲक्ट ॲप्लिकेबल नाही आहे. पण जेव्हा तुम्ही डिजिटल फॉर्ममध्ये घेता किंवा तुम्ही फिजिकल फॉर्ममधनं घेऊन तो डिजिटल फॉर्ममध्ये टाकलात तर तुम्हाला तो ॲप्लिकेबल आहे. आणि हा जो ॲक्ट आहे तो सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे. म्हणजे असं नाही की मी इंडिव्हिज्युअल आहे, मी ह्या गोष्टी करू नाही शकत, असं नाही. इट इज ॲप्लिकेबल टू एव्हरीवन. सो आपण CA लोक तर असा डेटा भरपूर लोकांचा घेत असतो, आपल्याकडे भरपूर डेटा असतो आणि तो लीक होण्याचे आणि आपल्याकडे कंट्रोल, सायबर सिक्युरिटीचे कंट्रोलही तेवढे स्ट्रॉंग नसतात, त्यामुळे तो इझिली लीक होऊ शकतो. आणि त्याची जर तुम्ही डेटा ब्रीच झाला
तर त्याची जी पेनल्टी आहे ती 250 करोडची पेनल्टी आहे. सो वी शुड बी व्हेरी सिरियस अबाउट दॅट. आणि मला असं वाटतं की ॲट इंडिव्हिज्युअल लेवल म्हणजे आपण आपल्या CAच्या ऑफिसमध्ये ॲज वेल ॲज वी हॅव टू एज्युकेट आवर क्लायंट ऑल्सो, कारण हा ॲक्ट आला हा बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. तर माहिती करून देणं त्यांना आपलं काम आहे आणि टू बिकम देम अवेअर अँड टू स्टार्ट इम्प्लिमेंटिंग द कंट्रोल्स. सो हा एरिया पण असा आहे की CAसाठी मे बी तुम्ही प्रॅक्टिस एरिया म्हणून सुद्धा हा विचार करू शकाल, कारण ह्याच्यात काय खूप टेक्निकल कंट्रोल्स आहेत असं नाही आहे. आणि जर टेक्निकल कंट्रोल्स आहेत तर त्यासाठी काही लोक आहेत, प्रॉडक्ट्स आहेत की ज्यांना तुम्ही रेफर करू शकता. पण बाकीचं जे ओव्हरऑल फ्रेमवर्क आहे, डेटा कोणता आहे, काय आहे, त्याचं इन्व्हेंटरी बनवायची ही पहिली स्टेप आहे. सो ह्या लाईनमध्ये आपण इट्स नवीन ऑपॉर्च्युनिटी आहे ही करायला. सो हे मी मुद्दाम इकडे टाकलं की लोक म्हणतात मी काय डेटाच कलेक्ट करत नाही. तर हा सगळा डेटा जर तुम्ही कलेक्ट करत असाल तर तुम्ही PII डेटा कलेक्ट करताय आणि त्याच्यामुळे तुम्हाला ॲक्ट ॲप्लिकेबल आहे हा. आता मला सांगायचं की रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तर रेग्युलेटरी म्हणजे मी जेव्हा क्लायंटकडे जाते तर तेव्हा क्लायंट मला कधी कधी म्हणजे टिपिकली BFSIमध्ये अवेअरनेस आहे, पण जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग किंवा नॉन BFSI सेक्टरमध्ये गेलं तर ते म्हणतात की कुठे काय असं रेग्युलेशन आहे, आम्हाला आमच्या CAने सांगितलंच नाही काही असं रेग्युलेशन आहे असं म्हणून. तर बरीच रेग्युलेशन्स आहेत, अवेअरनेस नाही आहे लोकांच्यात आणि आत्तापर्यंत कोणती पेनल्टी किंवा फाईन्स मारलेले नाही आहेत. त्यामुळे असं वाटतं की हे मॅन्डेटरी नाही आहे गोष्ट. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम हे मे बी एक दीड वर्षात ह्या बऱ्याचशा गोष्टी जेव्हा फाईन्स मारतील किंवा पेनल्टीज चार्ज करतील त्यावेळेला लोकांचं होईल की नाही आता हे मॅन्डेटरी आहे म्हणून. सो मी ही जस्ट इकडे लिस्ट डाऊन केलेल्या आहेत की सायबर सिक्युरिटीच्या रिलेटेड किती गोष्टी किंवा कोण लोक काय काय सांगतात. जसं सर्ट आहे तर सर्ट सांगते की पहिली गाईडलाईन आहे की सायबर ऑडिट हे प्रत्येक वर्षी व्हायला पाहिजे, म्हणजे मॅन्डेटरी रिक्वायरमेंट ही ॲन्युअल बेसिसवरती सायबर ऑडिट करायला पाहिजे आणि ते कसं करायचं, काय करायचं, कसा फॉर्मॅट आहे हे सगळं त्यांनी त्याच्यात सांगितलेलं आहे. सेकंड जे आहे ते म्हणतात की MSMEसाठी त्यांनी 15 ते 16 कंट्रोल्स दिलेले आहेत की जे बेसिक कंट्रोल आहेत MSMEने हे इम्प्लिमेंट करायलाच पाहिजेत. पण हे आपल्याला नाही माहिती आहे आणि हे MSMEsना पण नाही माहिती आहे. तर ते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ह्या गोष्टी चालू होतील. पण आपलं काम असं आहे, मला असं वाटतं की आपण ॲटलिस्ट विचारायला तरी पाहिजे की हे बाबा कंट्रोल्स आहेत तर हे तुम्हाला माहिती आहेत का. जसं आपण ESIC असेल, लेबर लॉचं असतील तर आपण ॲटलिस्ट कम्युनिकेट करतो ना आपल्या क्लायंटला की ह्या तुमच्या असतील रिक्वायरमेंट, तुम्ही बघा. शॉप एस्टॅब्लिशमेंट आपण काय शॉप एस्टॅब्लिशमेंट काढून देत नाही त्या क्लायंटना, पण आहे हे आपण त्यांना सांगतो ना. सो ह्या रिक्वायरमेंट आहेत तर मला असं वाटतं की ते आपण ॲटलिस्ट सांगितलं तर ते अवेअर होतील. आणि काही पार्ट हा बराचसा नॉन टेक्निकल पण आहे की जो आपण पुढे जाऊन कन्सिडर करू शकतो की आपण ह्या लाईनमध्ये काही सर्व्हिस देऊ शकतो का असं. ओके. सो इथे मी म्हणेन की म्हणजे मी CA आहे आणि मी बरेच वेळा टेक्नॉलॉजीच्याच लोकांच्या बरोबर जास्त काम करते. तर मला असं एक ऑब्झर्व होतं की रादर दॅन टेक्नॉलॉजीचे लोक जे सायबर सिक्युरिटीमध्ये काम करतात त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की CA लोक जास्त CA जे आहेत ते जास्त चांगलं करू शकतील. कारण ना आपल्याला एक तो ॲनालिटिक्स किंवा जो ऑडिटचं जे असतं ना की फाइंडिंग फॉल्ट्स किंवा इम्प्रूव्हमेंट सांगायच्या, हे जे असतं ना हे आपल्याकडे एक इनबिल्ट असतात त्या गोष्टी. त्या माझ्याकडे जी मुलं आहेत त्याच्यात जी CA मधनं माझ्या डिव्हिजनमध्ये आले आहेत CA होऊन, त्यांना मला काय काय गोष्टी शिकवायला नाही लागत, त्यांना थोडी टेक्नॉलॉजी शिकवायला लागते. पण जे MTech इन सायबर सिक्युरिटी असेल, BTech इन सायबर सिक्युरिटी, त्यांना काय काय गोष्टी समजत नाहीत का ते. इट्स मोर ऑफ अ फंक्शनल, म्हणजे ते अवेलेबल करून देण्याकडे टेक्नॉलॉजीच्या लोकांचा माइंडसेट असतो आणि आपला माइंडसेट हा रेस्ट्रिक्ट करण्याकडे असतो. आणि आय थिंक मला वाटतं तो माइंडसेट गरजेचा आहे ह्या रोलसाठी पण. तर मला असं वाटतं की आपण जास्त चांगलं काम ह्याच्यात करू शकू, फक्त हिंमत दाखवून त्या एरियामध्ये एंट्री करायची गरज आहे. सो इथे मी म्हणते की आता हे जे मी पूर्ण सांगितलं की अटॅक्स होत आहेत, नॅशनल लेवलला अटॅक होत आहेत किंवा जनधन योजनेचं मी सांगितलं. सो इट्स मोर ऑफ अ डिजिटल ट्रस्ट आहे आणि इट्स अ डिजिटल ट्रस्ट इज बेसिकली द नॅशनल सिक्युरिटीच्या लेवलचा तो क्रिएट करणं गरजेचं आहे. आणि ॲज अ CA आपण ऑलवेज गिव्ह ॲश्युरन्स, ऑलवेज गिव्ह इट्स बेसिकली दॅट आवर इज अ ट्रस्ट आपण क्रिएट करतो, सिक्युरिटी क्रिएट करतो, फायनान्शियल सिक्युरिटी क्रिएट करतो. तर मला असं वाटतं की IT सिक्युरिटीमध्ये पण आपण ज्या लेवलचं काम थोडं असेल तर त्याच्यात आपण करायला हरकत नाही. आणि
मुद्दाम मी हा नंबर इकडे टाकला की 47% ऑफ द बिझनेस लॅक अवेअरनेस ऑफ प्रोटेक्शन मेकॅनिझम. म्हणजे जेव्हा अटॅक होतो तर त्यांना माहिती नसते की ते कसं डील करायचं किंवा काय करायचे आहे ह्याचा अवेअरनेस नसतो. सो अवेअरनेस क्रिएट करणं ह्याच्यात काय मला नाही वाटत आहे की आपण नाही करू शकत. आपण जर त्याचं कंटिन्युअसली वाचून केलं तर आपण हा जो मोठा एरिया म्हणजे स्किल गॅप भरपूर आहे सायबरमध्ये, तर ती आपण काही लेवलला आपण फिलअप करू शकू असं मला वाटतं. सो हे मी आता जे बोलले तेच आहे की वी हॅव टू अपडेट, मीन्स वी हॅव टू कंटिन्युअसली जशी RBIची गाईडलाईन्स बाकीच्या ह्याच्यासाठी येतात आणि आपण वाचतो आणि मग त्याप्रमाणे आपण NPAचं आलं, IRACचं ऑटोमेशनचं आलं, तर ह्या गोष्टी आपण वाचतो आणि आपण आपल्या कामामध्ये चेंजेस करतो, आपली चेकलिस्ट चेंज करतो. सो ह्या गोष्टी पण आपण वाचायला पाहिजेत की अरे बाबा टेक्नॉलॉजी रिलेटेड काय गाईडलाईन्स काढताय, IRDAने काय काढले, सेबीने काय काढले. आपण ॲटलिस्ट क्वेश्चन्स तरी विचारायला पाहिजेत आपले जर क्लायंट असेल की ही आले तुम्हाला माहिती आहे का ही, तर माहिती असेल तर, नसेल तर तुम्ही चालू करा काम करायला. सो हे आपण अवेअरनेस क्रिएट करू शकतो. त्यानंतर जी बेसिक हायजीन कोणत्याही ह्याच्यात तुम्हाला जर स्टार्ट करायचं असेल तर की हे थोडे कंट्रोल्स तुमच्याकडे आहेत की नाही आहेत ह्या लेवल, येस नो ह्या लेवलला तरी आपण विचारून पुढे करू शकतो की एक बेसिक स्टेटमेंट किंवा आपण म्हणतो ना की डायग्नोस्टिक आपण जे आपण हे काढतो ब्लड प्रेशर आणि आपण बाकी काय म्हणतात ब्लड टेस्ट करतो वगैरे की एक बेसिक आपल्याला येतं आणि त्याच्यानंतर मग काही जर गोष्टी आपल्याला जर म्हणजे प्रॉपर नसेल तर आपण डिटेल ॲनालिसिस करतो. सो या बेसिक लेवलच्या गोष्टी टेस्ट करणं किंवा विचारणं क्लायंटना ते पॉसिबल आहे असं मला वाटतं की तिकडे आपण हा रोल चांगला प्ले करू शकू. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सायबर इन्शुरन्स. सो सायबर इन्शुरन्स जेव्हा काढतो तेव्हा रादर दॅन टेक्नॉलॉजी असं असतं की तुमचा बिझनेस किती इम्पॅक्ट होतो आहे किंवा तुमचा इन्सिडेंट जर झाला तर तुमचं परत रिकवर करायला किती कॉस्ट येते आहे, ह्या गोष्टी जास्त असतात आणि त्याच्यात फायनान्शियल टर्म्स जास्त असतात. तर बरेच वेळा म्हणजे आता मी बघितलं की मोठ्या मोठ्या बँकांची किंवा कोणाची RFPs निघतात की आम्हाला सायबर इन्शुरन्स घ्यायचा आहे, तर तुम्ही गाईड करणारं कोणी आहे का. सो त्या ह्याच्यात आपल्याला एखादा बिझनेस आपण जे फायनान्शियल प्रोजेक्शन्स काढतो किंवा नंबर्स आपण काढतो त्या लेवलला आपण सांगू शकू की डाऊन झाला तर तुझं किती नुकसान होणार आहे आणि मग तू कितीचा इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. सो ह्या ह्याच्यात आपण चांगला रोल प्ले करू शकू. त्यानंतर सायबर GRC म्हणजे सायबर सिक्युरिटी म्हटलं की लोकांना वाटतं की सायबर फ्रॉडच आहेत किंवा हे फक्त टेक्नॉलॉजीचेच इश्यू आहेत. सो सायबर GRC हा मोठा एरिया आहे की जिकडे आपण म्हणतात तसं पॉलिसी इम्प्लिमेंट करायचे, ISO 27001चे कंट्रोल्स आहेत, जसं DPDP ॲक्टचं आहेत. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यात आपण कन्सल्टिंगमध्ये जाऊ शकतो आणि त्याच्यासाठी लागणारा जो बेसिक माइंडसेट आहे की आपण टोन ॲट द टॉप, गव्हर्नन्स फ्रेमवर्क कसं पाहिजे, हे आपल्याकडे असंच जे आपण शिकतो त्याच्यातनं आपल्याकडे आलेलं असतं. आपल्याला काही स्पेसिफिक त्याच्यासाठी करायची अशी गोष्ट नसते. सो थोडंसं जर अपडेट राहून आपण ह्या GRC सायबर GRCमध्ये आपण चांगला रोल प्ले करू शकू. सायबर फ्रॉड्स आम्ही जसं म्हटलं की जनधन योजनेचं हे होते किंवा जे अलर्ट मेकॅनिझम होतं की ते फेल जात आहे बँकांचं. सो जे फ्रॉड्स होत आहेत सो त्या फ्रॉड्सवरनं आपण असं बघू शकू का जेव्हा आम्ही बँकांची कामं करायला जातो तर त्यावेळेला माझी चेकलिस्ट थोडी आपण अपडेट करूया. जरी बँकांनी दिलं तर माझे काही पॉईंट्स असतील ते आपण मी ॲड करू किंवा मी क्वेश्चन विचारू. सो ह्या लेवलला आपण त्या गोष्टी वाचून आपले फायनान्शियल्समधल्या आपण गोष्टी आपण चेंज करू शकतो का. जसं काल आता ॲक्च्युली हल्ली म्हणजे वी आर लाईक अ सर्टिन एम्पॅनल्ड कंपनी. सो इंडियामध्ये ऑलमोस्ट 200 कंपन्या आहेत की ज्या सर्टिन एम्पॅनल्ड आहेत, ज्या मिटीकडे एम्पॅनल्ड आहेत. आणि आता रेग्युलेटर्स म्हणजे RBI किंवा सेबी आणि हे लोक दर क्वार्टरली बेसिसवरती सर्टिन एम्पॅनल्ड ऑडिटर्सचं मीटिंग घ्यायला सुरुवात केली. सो शुक्रवारी ती मीटिंग होती तर मी गेले होते. तर त्यावेळेला RBIच्या जे आले होते रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी सांगलं की आता असा फंडाच नाही आहे म्हणजे काही की ITGC टेस्टिंग वेगळं आहे, तो येईल माणूस टेक्निकल आणि काम करून जाईल आणि फायनान्शियल ऑडिट वेगळं आहे. ते म्हणाले ते दिवस गेले, आता फायनान्शियल ऑडिट आणि टेक्नॉलॉजी हे एकत्र होऊन इंटिग्रेटेड ऑडिटच व्हायला पाहिजे, तर तुम्ही काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन देऊ शकता क्लायंटना, नाही तर तुम्ही नाही देऊ शकत काही. कारण प्रत्येक गोष्ट ही सिस्टीममधनंच निघते. तर तुम्हाला सिस्टीमच नाही कळली तर तुम्ही आणि जे डोमेन नॉलेज आहे ते डोमेन नॉलेज आपल्याकडे ऑलरेडी आहे जे आपल्याला फक्त थोडं वापरायचं आहे. पण इथे टेक्नॉलॉजीची लोक आली तर त्यांना डोमेन नॉलेज नाही आहे, त्यामुळे ते फार तिथे कॉन्ट्रीब्यूट नाही करू शकत. त्यामुळे आपल्याकडे
आपल्या साईडने म्हणजे CAच्या साईडने जी लोकं आहेत ती जास्त चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करू शकतील असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या गोष्टीमध्ये आपण हळूहळू अपडेट राहून आपली काय म्हणतात ते मेथड्स वाढवल्या पाहिजेत. फॉरेन्सिक ऑडिट आता तुम्हाला माहिती, मला त्यात जास्त सांगायची गरज नाही. हे बेसिक मी म्हटलं की तुम्ही ह्या बेसिक इम्प्लिमेंटेशन ज्या काय गोष्टी आहेत ॲटलिस्ट त्या तरी चालू करायला पाहिजेत ऑर्गनायझेशनमध्ये. त्याची कॉस्ट इन्वॉल्व असते माहिती आहे, पण कॉस्ट जरी असलं तरी तुम्ही काय त्याची काय म्हणतात ते एक प्लॅन करून एक नेक्स्ट 2-3 इयर्समध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करेन. जसं आम्ही पण चालू केलं तेव्हा आम्हाला स्टार्टिंगला बजेट जास्त होते, माहिती नव्हतं अरे एवढे लायसन्स सॉफ्टवेअर घ्यायचे पैसे लागतील, DLP घ्यायचं पैसे लागतील. पण वी प्लॅन समथिंग अँड देन वी मूव ऑन. आणि मग जेव्हा आमच्याकडे येऊन जेव्हा लोक विचारायला लागले की तुमचे कंट्रोल्स काय आहेत दाखवा, तर आम्ही दाखवू शकतो त्याच्यामुळे. तर हे मला सायबरच्या बद्दल ओव्हरऑल वाटतं आणि वेअर वी कॅन प्ले अ रोल. तर हे सांगून ॲक्च्युली आय एम जस्ट क्लोजिंग माय प्रेझेंटेशन, एंडिंग माय प्रेझेंटेशन. सो इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स यू कॅन, आय एम हॅपी टू आन्सर आयदर हिअर or maybe later on through the mail or on some other forum. So thank you very much. Thank you, madam. I request our respected chairperson, CA Preeti Pachore ma'am, to felicitate our distinguished speaker. थँक्यू. आपलं ICIचं जे ब्रीदवाक्य आहे, या यश सुप्तेषु जागर्ती. खरोखरच सायबर फ्रॉड्सच्या जमान्यात आम्हाला खऱ्या अर्थाने जागृत करण्याचं काम तुम्ही केलं आहे. यू एक्सप्लेन सायबर फ्रॉड्स, इनसायडर थ्रेट्स, AI attacks and channels through which such fraudulent money routed. So session was meaningful. Thank you, madam. On behalf of ICI, our heartfelt gratitude to our esteemed speaker, CA Bhakti Dalvide madam.